नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सराव संच 1.1. त्यामध्ये पहिला प्रश्न बघा, आपल्याला काय दिलेला आहे? संख्या रेषा दिलेली आहे, त्याचे निर्देशक दिलेले आहेत, निर्देशकाचे बिंदू दिलेले आहेत आणि आपल्याला अंतर काढायचं आहे, डिस्टन्स BE. आता डिस्टन्स BE अंतर काढण्यासाठी आपल्याला बीचा निर्देशक माहिती पाहिजे आणि ईचा निर्देशक माहिती पाहिजे. मग या संख्या रेषेवर बीचा निर्देशक म्हणजे बिंदू बीचा निर्देशक कोणता दिसतोय आपल्याला? 2. म्हणजे बिंदू बीचा निर्देशक आला 2. बिंदू ईचा निर्देशक कोणता दिसतोय? 5. मग इथे आपण 5 लिहिला. आता अंतर काढताना काय सांगितलेलं आहे? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. मग यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? 5. म्हणजे 5 ही इथे बारीक अक्षरात वाटल्यास लिहून घ्या. 5 ही 2 पेक्षा मोठी आहे. म्हणून डिस्टन्स BE बरोबर 5 वजा 2 बरोबर 5तून 2 गेले तर राहिले 3. म्हणजे डिस्टन्स BEचं उत्तर आपल्याला किती आलेलं आहे? 3. मग इथे लिहून घ्यायचं, डिस्टन्स BE बरोबर 3. आता पुढचं कोणतं अंतर विचारलेलं आहे? JA. डिस्टन्स JA काढायचं आहे. आता एक मिनिट, आधी आपलं हे उत्तर बरोबर आहे का नाही कसं चेक करणार बघा. आता BE विचारलेलं आहे. BE ह्या 2 बिंदूंमध्ये 1, 2, 3 आपलं उत्तर 3 आलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. आता बघा, डिस्टन्स JA विचारलेलं आहे. J आणि A. मग आता जेचा निर्देशक आपल्याला माहिती आहे. कोणता आहे जेचा निर्देशक? -2. बिंदू एचा निर्देशक आहे 1. आता यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? -2 आणि 1. यामध्ये ऋण संख्या ही लहान असते, म्हणजेच 1 ही काय आहे? मोठी आहे. मग आता अंतर कसं काढणार? डिस्टन्स JA बरोबर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणार. 1 वजा 2. वजा 2 असल्यामुळे आपण काय केलं? ते कंसात घेतले. म्हणजेच 1 वजा अधिक 2 झाले. दोन आणि 1 किती झाले मग? 3. आणि म्हणून डिस्टन्स JA बरोबर 3. तिसरं उदाहरण बघू. काय काढायचं आपल्याला? डिस्टन्स PC. आता आपल्याला डिस्टन्स PC काढायचं आहे. P आणि C. Pचा निर्देशक कोणता आहे? -4. मग बिंदू Pचा निर्देशक -4. बिंदू Cचा निर्देशक आहे 3. बिंदू Cचा निर्देशक 3. आता यामध्ये लहान मोठी संख्या कोणती आहे? -4 आणि 3. ऋण संख्या ही लहान असते, म्हणजेच धन संख्या ही काय आहे? मोठी आहे. मग डिस्टन्स PC बरोबर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 3 वजा 4. वजा 4 असल्यामुळे आपण ते काय केलेले आहेत? कंसात घेतलेले आहेत. 3 ऋण धन झाले धन 4. 4 आणि 3 7. म्हणजेच डिस्टन्स PC बरोबर 7. बघा आता 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. डिस्टन्स JH. J आणि H. बिंदू Jचा निर्देशक किती आहे? -2. बिंदू Aचा निर्देशक -1. आता यामध्ये बघा, आता -2 आणि -1 लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती? जेवढी ती संख्या लहान असेल तेवढी ती मोठी असते ऋणामध्ये. आता इथे 2 आणि 1 आहे. 1 ही संख्या लहान आहे, म्हणजे पण ती ऋण आहे, म्हणजे ही संख्या कशी आहे? मग मोठी आहे. आता याचं अंतर काढायचे. डिस्टन्स
जे एच. मोठी संख्या आहे ऋण 1 ऋण 2 ऋण 1 ऋण धन 2. आता मात्र इथे काय करायचं आहे, एक ऋण संख्या एक धन संख्या म्हणजे इथे वजा बाकी होईल, 2तून 1 गेला 1. म्हणून डिस्टन्स जे एच बरोबर 1. बघा या दोघांमधलं अंतर 1 आहे म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. पुढे आता डिस्टन्स के आणि ओ. बिंदू के चा निर्देशक किती आहे, ऋण 3. बिंदू ओ चा निर्देशक आहे 0. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी ऋण संख्या जरी असली आणि इथे 0 असला तरी 0 हा ऋण संख्येपेक्षा मोठा असतो. आणि म्हणून डिस्टन्स के ओ बरोबर 0 वजा 3. 0 ऋण धन 3 बरोबर 3. आता बघा तुम्हाला उत्तर बरोबर येईल 1 2 3. म्हणजेच डिस्टन्स के ओ बरोबर 3. फक्त या उदाहरणांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, चिन्हांकडे नीट लक्ष द्यायचं आहे. म्हणजे हे हातातले मार्क असतात, याच्यात चूक होऊ द्यायची नाही. पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बेरीज वजाबाकी यामध्ये जर व्यवस्थित आल्या तरी हे तुम्हाला मार्क पैकीच्या पैकीच मिळतील. आता पुढचं बघा, 5वं गणित बघा. पहिल्यातनं डिस्टन्स ओ ई विचारलेला आहे. आता डिस्टन्स ओ आणि ई, बिंदू ओ चा निर्देशक आहे 0 आणि बिंदू ई चा निर्देशक आहे 5. मग यामध्ये लहान मोठी संख्या आहे, मोठी संख्या आहे 5. आणि म्हणून डिस्टन्स ओ ई बरोबर 5 वजा 0 बरोबर किती, 5. आणि म्हणून डिस्टन्स ओ ई बरोबर 5. 1 2 3 4 5. डिस्टन्स पीजे पी आणि पुढे आहे जे. बिंदू पी चा निर्देशक आहे ऋण 4 आणि जे चा निर्देशक आहे ऋण 2. ऋण 4 आणि ऋण 2. मोठी संख्या आता कोणती असेल, ऋण 2. आणि म्हणून डिस्टन्स पी जे बरोबर ऋण 2 ऋण 4 ऋण धन 4 झाले. धन ऋण असल्यामुळे इथे वजाबाकी होईल, 4तून 2 गेलेत, राहिले 2. आणि म्हणून डिस्टन्स पी जे बरोबर 2. आता शेवटचं गणित बघा. डिस्टन्स क्यू बी विचारलेला आहे. क्यू आणि बी. क्यू चा निर्देशक ऋण 5 आणि बी चा निर्देशक आहे 2. ऋण 5 आणि 2 मोठी संख्या आहे 2 म्हणजे 2तून आपल्याला काय वजा करायचे आहेत, ऋण 5. म्हणून डिस्टन्स क्यू बी बरोबर 2 वजा 5. 2 वजा धन 5 झाले, 5 आणि 2 7. आणि म्हणून डिस्टन्स क्यू बी बरोबर 7. 1 2 3 4 5 6 7. प्रश्न क्रमांक 2. बिंदू ए चा निर्देशक x आणि बिंदू बी चा निर्देशक y आहे, तर खालील बाबतीत डिस्टन्स ए बी काढा. आता आपल्याला या उदाहरणामध्ये 5-6 गणित दिलेले आहेत. त्यातलं पहिलं उदाहरण बघा.
एक्स बरोबर 1 दिलेला आहे, वाय बरोबर 7 दिलेले आहे. आता यामध्ये आपल्याला काय काढायचं आहे, डिस्टन्स ए बी काढायचं आहे. म्हणजेच एचा निर्देशक एक्स म्हटलेला आहे, एचा निर्देशक एक्स बरोबर किती आहे, 1, आणि बीचा निर्देशक y बरोबर किती दिलेला आहे, 7, आणि म्हणून डिस्टन्स ए बी आपल्याला काढायचं आहे. आता यामध्ये आधी इथे बघा लहान मोठी संख्या कोणती असेल, 1 आणि 7. मोठी संख्या कोणती आहे, 7. मग डिस्टन्स आपण कसं काढणार, आता मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली, 7तून 1 गेला 6, आणि म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर 6. आता दुसरं उदाहरण काय दिलेलं आहे बघा आपल्याला, एक्स बरोबर 6 आणि वाय बरोबर ऋण 2. एक्स बरोबर 6 आणि वाय बरोबर ऋण 2. आता या ठिकाणी एचा निर्देशक एक्स किती दिलेला आहे, 6, आणि बीचा निर्देशक वाय किती दिलेला आहे, ऋण 2. मग ते आपण इथे लिहून घेणार, एचा निर्देशक एक्स बरोबर 6 आणि बीचा निर्देशक y बरोबर ऋण 2. आता या ठिकाणी लहान मोठी संख्या कोणती आहे, 6 ऋण 2. मोठी संख्या आहे 6. मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होणार. मग आता डिस्टन्स कोणता काढणार तुम्ही, डिस्टन्स ए बी बरोबर 6 वजा वजा 2. 6 वजा वजा अधिक झाले, अधिक 2, 6 आणि 2 8. म्हणजे या ए बीचं अंतर किती मिळालं आपल्याला, 8 मिळालं. तर तिसरं उदाहरण काय दिलेलं आहे, एक्स बरोबर ऋण 3 वाय बरोबर 7. एक्स बरोबर ऋण 3 वाय बरोबर 7. आता या ठिकाणी एचा निर्देशक एक्स बरोबर किती दिलेला आहे, ऋण 3, आणि बीचा निर्देशक वाय बरोबर 7. आता या ठिकाणी लहान मोठी संख्या ऋण 3, मोठी संख्या कोणती आहे, 7, आणि म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर 7 वजा वजा 3. 7 अधिक 3, ऋण ऋण धन झाले, 7 आणि 3 10, आणि म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर 10. इथे सुद्धा लिहायचे, डिस्टन्स ए बी बरोबर 8. आता चौथं काय दिलेलं आहे, एक्स बरोबर ऋण 4 आणि वाय बरोबर ऋण 5. एक्स बरोबर ऋण 4, वाय बरोबर ऋण 5. मग एचा निर्देशक एक्स बरोबर ऋण 4 आणि बीचा निर्देशक y बरोबर ऋण 5. ऋण 4 आणि ऋण 5. मोठी संख्या असेल ऋण 4, आणि म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर ऋण 4 ऋण ऋण 5. ऋण 4 ऋण ऋण धन 5,
5तून 4 गेला, राहिला 1. आणि म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर 1. आता पुढे 5वं गणित बघूया. 5वं गणित काय दिलेलं आहे? x बरोबर -3 आणि y बरोबर -6. x बरोबर -3, y बरोबर -6. ए चा निर्देशक x बरोबर -3 आणि b चा निर्देशक y बरोबर -6. आता यामध्ये लहान मोठी संख्या -6, -3 ही कशी आहे? -6 पेक्षा मोठी आहे. आणि म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर -3 -6, -3 -6 झाले, म्हणजे 6तून 3 गेले, राहिले 3. पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे? 6वं गणित x बरोबर 4, y बरोबर -8. x बरोबर 4 आणि y बरोबर -8. आता या ठिकाणी ए चा निर्देशक x बरोबर किती येईल? 4 आणि b चा निर्देशक y बरोबर -8. 4 आणि -8 यामध्ये मोठी संख्या आहे -4 आणि म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर 4 वजा 8. 4 वजा 8 झाले. 4 आणि 8 12 आणि म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर 12. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे अंतर 7 आहे, हे अंतर 10 आहे, हे अंतर 3 दिलेलं आहे. सर्वात मोठं अंतर कोणतं आहे? 10. मग आपण असं लिहायचंय, डिस्टन्स पी आर अधिक डिस्टन्स क्यू आर बरोबर डिस्टन्स पी क्यू. हे आहे 7, क्यू आर आहे, क्यू आर आहे 3 बरोबर पी क्यू आहे 10. 7 आणि 3 10, हे आहे 10. म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू ही समान आली. आणि म्हणून आता या ठिकाणी दोन्ही अंतरामध्ये समान बिंदू कोणता आहे? आर. म्हणजेच बिंदू आर हा पी आणि क्यू यांच्या दरम्यान आहे. बिंदू पी व बिंदू क्यू यांच्या दरम्यान आहे. मग उत्तर काय येणार या ठिकाणी? दरम्यानता कशी असेल? बिंदू आर हा मध्ये आहे आणि या ठिकाणी कोणता असेल? मग पी आणि क्यू. किंवा तुम्ही अशी लिहू शकतात, क्यू आर पी. बघा आता, पी आरचं अंतर आहे 7, क्यू आरचं अंतर आहे 3 आणि पी क्यूचं अंतर आहे 10. म्हणजे यांची दरम्यानता बरोबर आहे. पी आणि क्यू यांच्या दरम्यान कोणता बिंदू आहे? आर हा बिंदू आहे. किंवा असं येईल, क्यू आर आहे 3, पी आर आहे 7 आणि पी क्यू आहे 10. म्हणजेच बिंदू क्यू आणि बिंदू पी यांच्या दरम्यान आर हा बिंदू आहे. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, तिसऱ्यातलं हे दुसरं गणित.
आर एस बरोबर 8, एस टी बरोबर 6 आणि आर टी बरोबर 4 दिलेलं आहे. मग या ठिकाणी सर्वात मोठं अंतर कोणतं आहे? 8. मग या दोघांची बेरीज या बेरजेबरोबर येते का ते बघूया आपण. डिस्टन्स एस टी अधिक डिस्टन्स आर टी बरोबर मोठी बेरीज किती आहे? डिस्टन्स आर एस. एस टी आहे 6, आर टी आहे 4 आणि आर एस आहे 8. 6 आणि 4 10. 10 बरोबर 8. म्हणजे दोघांची बेरीज समान येत नाही. आणि म्हणून आता इथे जरी टी हा बिंदू समान आहे, दोघंही यामध्ये हा टी बिंदू दिलेला आहे, म्हणजे एस आरच्या दरम्यान टी बिंदू दाखवलेला आहे, पण त्यामधलं जे अंतर आहे ते समान नाही. आणि म्हणून हे बिंदू टी हा बिंदू एस आणि आर यांच्या दरम्यान नाही. मग हे जर दरम्यान नाही तर हे तिन्ही बिंदू एक रेषीय नाही. बिंदू टी हा बिंदू एस व बिंदू आरच्या दरम्यान नाही. आणि म्हणून बिंदू आर टी आणि एस हे एक रेषीय नाहीत. तिसरं उदाहरण बघा. ए बी अंतर दिलेलं आहे 16, सी ए अंतर दिलेलं आहे 9 आणि बी सीचं अंतर दिलेलं आहे 7. मग सर्वात मोठं अंतर आहे ए बी, म्हणजे या दोघांची बेरीज ए बी एवढी येते का ते बघूया. डिस्टन्स सी ए अधिक डिस्टन्स बी सी बरोबर डिस्टन्स ए बी. सी ए आहे 9, बी सी आहे 7 बरोबर 16. या दोघांची बेरीज 16 येते. 16 म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू दोन्ही समान आलेल्या आहेत. म्हणजेच यामध्ये दोघांमध्ये सामायिक बिंदू कोणता आहे? सी. यामधला सामायिक बिंदू शोधायचा आणि यामध्ये नसणारा बिंदू. ए बी मध्ये सी बिंदू नाही, म्हणजे सी बिंदू ए आणि बी यांच्या दरम्यान आहे. बिंदू सी हा बिंदू ए व बिंदू बी यांच्या दरम्यान आहे. आणि म्हणून दरम्यानता कोणती असेल यांची? आता सी हा मध्ये आहे, इथे आहे ए आणि इथे आहे बी, म्हणजे ए दरम्यान सी दरम्यान बी, किंवा बी दरम्यान सी दरम्यान ए. म्हणजे अशा प्रकारे यांची दरम्यानता आपल्याला ओळखायची. काय लक्षात ठेवणार? मोठे अंतर हे उरलेल्या दोन अंतरांच्या बेरजे एवढं आहे किंवा नाही. असेल तर या दोन बिंदूंमध्ये जो बिंदू नाही तो बिंदू त्याच्या दरम्यान आहे. आता ए बी मध्ये सी बिंदू नाही, म्हणजे सी हा काय आहे? या दोन बिंदूंच्या दरम्यान आहे. पुढचं गणित बघा. एल एम बरोबर 11 दिलेला आहे, एम एन 12 आहे आणि एन एल 8 आहे. सर्वात मोठं अंतर आहे एम एन. एम एन ह्या दोघांची बेरीज या एम एन एवढी येते का ते बघायचं. डिस्टन्स एल एम अधिक डिस्टन्स ही मोठी संख्या आहे, अंतर आहे. मग या दोघांची बेरीज डिस्टन्स एन एल बरोबर डिस्टन्स एम एन. एल एम 11 अधिक एन एल 8 आणि एम एन आहे 12. 11 आणि 8 किती झाले? 19 बरोबर 12. दोघही बाजू समान नाहीत.
म्हणजेच एम आणि एन यांच्या दरम्यान कोणता बिंदू नाही? एल हा बिंदू नाही. बिंदू एल हा बिंदू एम व बिंदू एन यांच्या दरम्यान नाही. आणि म्हणून बिंदू एल, एम आणि एन हे एक रेषीय नाही. बिंदू एल, एम आणि एन हे एक रेषीय नाही. पाचवं गणित बघा आता. एक्स वाय 15 आहे, वाय झेड 7 आहे आणि एक्स झेड 8 आहे. सर्वात मोठं अंतर आहे एक्स वाय. मग ह्या दोघांची बेरीज एक्स वाय एवढी येते का? डिस्टन्स वाय झेड अधिक डिस्टन्स एक्स झेड बरोबर डिस्टन्स एक्स वाय. वाय झेड 7 आहे, एक्स झेड 8 आहे आणि ही आहे 15. 7 आणि 8 15 झाले बरोबर 15. म्हणजेच इथे बिंदू कोणते आहेत? एक्स वाय. यांच्यामध्ये कोणता बिंदू नाही आहे? झेड. मग बिंदू झेड हा बिंदू एक्स आणि बिंदू वाय यांच्या दरम्यान आहे. बिंदू झेड हा बिंदू एक्स व बिंदू वाय यांच्या दरम्यान आहे. आणि म्हणून झेड हा दरम्यान आहे म्हणजे इथे कोणता असेल? एक्स आणि इकडे असेल वाय. किंवा वाय झेड आणि एक्स. आता 6वं गणित बघू. उदाहरण 6. डीई अंतर 5 आहे, ईएफ अंतर 8 आहे आणि डीएफ अंतर 6 आहे. आता याच्यात मोठं अंतर कोणतं दिलेलं आहे? ईएफ. मग या दोघांची बेरीज ईएफ एवढी येते का? डिस्टन्स डीई अधिक डिस्टन्स डीएफ इज इक्वल टू डिस्टन्स ईएफ. डीई 5 आहे, डीएफ 6 आहे आणि ईएफ आहे 8. 6 आणि 5 11 बरोबर 8. दोघंही समान नाही, दोन्ही बाजू समान नाही. मग यामध्ये कोणता बिंदू नाही आहे? ईएफ. म्हणजे इथे डी बिंदू समान दाखवत आहेत. म्हणजे बिंदू डी हा बिंदू ई आणि एफ यांच्या दरम्यान नाही. बिंदू डी हा बिंदू ई व बिंदू एफ यांच्या
दरम्यान नाही. आणि म्हणून बिंदू डी ई एफ हे एक रेषीय नाही. बघा चौथं गणित. या संख्या रेषेवर ए बी सी हे बिंदू असे आहेत की डिस्टन्स ए सी बरोबर 10, डिस्टन्स सी बी बरोबर 8, तर डिस्टन्स ए बी काढा. आणि सर्व पर्यायाचा काय म्हटलेलं आहे पुढे, सर्व पर्यायांचा विचार करा. सर्व पर्याय कोणते, म्हणजे दरम्यानताचे, ए दरम्यान बी दरम्यान सी, किंवा काय करणार, ए दरम्यान सी दरम्यान बी, किंवा सी दरम्यान ए दरम्यान बी. म्हणजे बघा एकदा बी बिंदू मध्यभागी घेतला, एकदा सी घेतला, एकदा ए घेतला. या तिन्ही पर्यायांचा विचार आपल्याला करायचा आहे. त्यातला आता आपण पहिला पर्याय बघूया. पहिला पर्याय कोणता म्हटलेला आहे, पण ए दरम्यान बी दरम्यान सी. आता आधी आकृतीवरून बघू आपण. ही आकृती काढली आहे, ए सी यांच्यामध्ये बी हा बिंदू दिलेला आहे. AC अंतर किती दिलेलं आहे, 10. CB किती दिलेला आहे, 8. म्हणजेच AB किती असेल, आता तुम्हाला इथे सरळ हिशोब दिसतोय. AC ही जर 10 आहे आणि BC ही 8 आहे, तर AB किती असेल, 10 तून 8 गेले 2. मग ही एक पर्याय असू शकतो. मग कसं करणार, या ठिकाणी डिस्टन्स AB अधिक डिस्टन्स BC बरोबर डिस्टन्स AC. AB अधिक डिस्टन्स BC बरोबर डिस्टन्स AC. AB आपल्याला काढायची आहे. डिस्टन्स AB अधिक BC आहे 8 बरोबर AC आहे 10. डिस्टन्स AB बरोबर 10, हे 8 इकडे गेलेत वजा झालेत. डिस्टन्स AB बरोबर 10 तून 8 गेलेत, राहिले 2. मग या ठिकाणी यांची दरम्यानता कोणती असू शकते, ए दरम्यान बी दरम्यान सी. आणि म्हणून AB बरोबर किती असू शकतात, 2. आता दुसरं उदाहरण, दुसरा पर्याय कोणता घेणार आहे, ए दरम्यान सी दरम्यान बी. म्हणजे AC अधिक CB बरोबर AB. बघा आता या ठिकाणी ए दरम्यान सी दरम्यान बी, आपल्याला AB काढायची आहे. AC किती दिलेली आहे, 10 आणि BC दिलेली आहे 8. तर AB किती येईल, 10 आणि हे 8 18. मग या ठिकाणी आता कसं लिहिणार, डिस्टन्स AB, आपण ही दरम्यानता घेतलेली आहे म्हणून डिस्टन्स AB बरोबर डिस्टन्स AC अधिक डिस्टन्स BC. AC आपल्याला दिलेली आहे 10, BC दिलेली आहे 8 आणि म्हणून AB बरोबर किती येईल, 18. आता तिसरा पर्याय, डिस्टन्स AB. तिसरा पर्याय काय म्हटलेला आहे, C दरम्यान A दरम्यान B. म्हणजे AC आणि AB यांची बेरीज CB बरोबर आहे का, त्यावरून आपल्याला AB काढता येईल. याची आकृती बघा कशी असेल, CB आणि इथे कुठेतरी A बिंदू आहे. AC आपल्याला दिलेली आहे 10, AB आपल्याला काढायची आहे आणि BC किती दिलेली आहे,
8. आता बघा AC ही मोठील अंतर आहे ते 10 आहे आणि BC हे 8 आहे. म्हणजे यावरून आपल्याला या प्रकारे हे उदाहरण लिहून घेऊ आधी. डिस्टन्स CA किंवा AC अधिक डिस्टन्स AB बरोबर डिस्टन्स BC. AC किती आहे 10, AB आहे, AB आपल्याला काढायचं आहे आणि BC आहे 8. डिस्टन्स AB बरोबर 8, हे ऋण 10 झाले, ऋण 2. म्हणजेच या उत्तरामध्ये डिस्टन्स AB बरोबर आपल्याला किती मिळालेलं आहे 2. पण अंतर हे कधीही ऋण नसते आणि म्हणून एकतर AB बरोबर किती असेल 2 किंवा AB बरोबर 18 असेल आणि म्हणून डिस्टन्स AB बरोबर 2 किंवा डिस्टन्स AB बरोबर 18. AB बरोबर ऋण 2 येणार नाही कारण अंतर हे कधीही ऋण नसते. XYZ हे एक रेषीय बिंदू आहेत. बघा आता 5वं गणित. XYZ हे एक रेषीय बिंदू आहे. XY बरोबर 17, YZ बरोबर 8, तर XZ काढा. आता या ठिकाणी जसं आपण मागच्या गणिताला सर्व पर्याय पाहिले होते, यामध्ये कोणते पर्याय बघणार? X दरम्यान Y दरम्यान Z. किंवा X दरम्यान Z दरम्यान Y. आता हे दोन पर्याय आपण आधी बघूया. X दरम्यान Y दरम्यान Z. मग या ठिकाणी बघा या दोघांची बेरीज YZ बरोबर येईल XY आणि YZ यांची बेरीज XZ एवढी येईल. डिस्टन्स XY अधिक डिस्टन्स YZ बरोबर डिस्टन्स XZ. XY आहे 17, YZ आहे 8, XZ आपल्याला काढायची आहे. डिस्टन्स XZ 17 आणि 8 25 बरोबर डिस्टन्स XZ आणि म्हणून डिस्टन्स XZ बरोबर 25. आता दुसरा पर्याय बघू आपण. दुसरा पर्याय काय म्हटलं आहे? X दरम्यान Z दरम्यान Y. XZ हे अंतर आणि ZY हे अंतर, या दोघांची बेरीज डिस्टन्स XY एवढी असेल का नाही ते बघायचं. डिस्टन्स XZ अधिक डिस्टन्स ZY बरोबर डिस्टन्स XY. XZ आपल्याला काढायची आहे अधिक ZY किंवा YZ, अंतर तेच राहणार. मग याचे हे अंतर किती दिलेलं आहे 8. XY आहे 17. डिस्टन्स XZ बरोबर 17 वजा 8. 17 वजा 8 किती आले 9 आणि म्हणून डिस्टन्स XZ बरोबर 9. आता आपण तिसरा पर्याय का नाही घेतलेला आहे लक्षात घ्या, कारण आपल्याला काय काढायचं आहे XZ काढायचं आहे. त्यामुळे आपण हे दोनच पर्याय घेतलेले आहेत. XZ बरोबर 9 म्हणजे आपल्याला XZच्या दोन किमती मिळाल्या. डिस्टन्स XZ बरोबर 25 किंवा 9.
बघा आता 6 नंबरचं गणित. जर ए दरम्यान बी दरम्यान सी आणि लांबी ए सी बरोबर 11, लांबी बी सी बरोबर 6.5, तर लांबी ए बी काढा. आता या ठिकाणी बघा आपण एक आकृती काढली. ए दरम्यान बी दरम्यान सी आपल्याला हे दिलेलं आहे म्हणून आपण या प्रकारे काढले. आता यामध्ये बघा ए सी आपल्याला दिलेली आहे 11 आणि बी सी दिलेली आहे 6.5. मग आपल्याला ए बी काढता येईल. याच्यासाठी काय करणार आपण, ए सी मधून बी सी वजा केले तर आपल्याला ए बीची किंमत मिळेल. मग आकृतीवरून निरीक्षण करून करायचे, कारण आपल्याला गणितातच दिले की आकृतीवरून काढा, म्हणून आकृती काढायची आहे आणि त्यावरून ठरवायचं आहे. मग ए सी मधून बी सी वजा केले तर आपल्याला काय मिळेल, ए बी. आणि म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर डिस्टन्स ए सी अधिक डिस्टन्स बी सी. ए सी 11 आहे अधिक बी सी आहे 6.5 बरोबर. आता एक पूर्णांक आहे ना, दशांश रुपये, यांची बेरीज नीट आधी बाजूला करून घ्यायची, नाहीतर तुमचा गोंधळ होतो. दशांश चिन्ह इथे 5, 6 आणि 1, 7 आणि 1 म्हणजे किती आली ही बेरीज, 17.5. म्हणजे डिस्टन्स ए बी बरोबर 17.5. आता यामधलंच दुसरं उदाहरण आपल्याला काय दिलेलं आहे, जर आर दरम्यान एस दरम्यान टी आणि लांबी एस टी बरोबर 3.7, लांबी आर एस बरोबर 2.5, तर लांबी आर टी बरोबर किती. आपल्याला दरम्यानचा इथे दिलेली आहे आर एस टी. आर एस आणि टी. एस टी दिलेली आहे, किती दिलेली आहे ही, 3.7. आणि आर एस दिलेली आहे 2.5 आणि काय विचारलेलं आहे, आर टी. मग आर टी म्हणजेच काय, ह्या दोघांची आपल्याला काय करावं लागणार आहे, बेरीज करावी लागणार आहे. आर एस अधिक एस टी बरोबर आर टी. आणि म्हणून डिस्टन्स आर टी बरोबर डिस्टन्स आर एस अधिक डिस्टन्स एस टी. आर एस आहे 2.5 आणि एस टी आहे 3.7. पुन्हा आता इथे तुम्हाला जर डायरेक्ट उत्तर आलं लिहिता तर करायचं, नाही तर एका बाजूला त्यांची बेरीज करायची. दोन 2.5 अधिक 3.7 यांची बेरीज तुम्हाला डायरेक्ट करता आली तर डायरेक्ट करायची, नाही तर एका बाजूला करून घ्यायची. 2.5 अधिक 3.7, 7 5 12, हाताला 1, 3 आणि 3 6 म्हणजे किती आले इथे, 6.2. आर टी आलेली आहे 6.2. आता तिसरं उदाहरण काय म्हटलेलं आहे, जर एक्स वाय झेड गणित एक्स वाय झेड आणि एक्स झेड बरोबर 3 वर्गमुळात 7, वाय एक्स वाय बरोबर वर्गमुळात 7 आणि लांबी आपल्याला वाय झेडची काढायची आहे. आकृती काढू. एक्स दरम्यान वाय दरम्यान झेड. एक्स झेड हे अंतर आपल्याला किती दिलेलं आहे, 3 वर्गमुळात 7 आणि वाय एक्स वाय हे अंतर किती दिलेलं आहे,
वर्गमुळात 7. बघा आता हे मोठं अंतर आपल्याला दिलेलं आहे आणि हे छोटं अंतर आहे. या मोठ्या अंतरातून हे लहान अंतर वजा केलं तर आपल्याला हे अंतर मिळणार आहे. आणि म्हणून डिस्टन्स YZ बरोबर डिस्टन्स XZ वजा डिस्टन्स XY. XZ आहे 3 वर्गमुळात 7 वजा XY आहे वर्गमुळात 7. आता यांची वजाबाकी 3 वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 7. 3तून 1 गेला, 2 राहिलेत म्हणून 2 वर्गमुळात 7. बघा आता इथे 2 आणि 1 वर्गमुळात 7 या दोघांची बेरीज 3 येते. फक्त हे जे संख्या आहे यांच्या सहगुणकांची बेरीज वजाबाकी करायची आहे. 3तून 1 गेला 2 आणि म्हणून डिस्टन्स YZ बरोबर किती आलेला आहे 2 वर्गमुळात 7. आपल्याला 7वं गणित काय दिलेलं आहे, एक रेषीय नसलेले 3 बिंदू कोणती आकृती तयार करतात. 3 बिंदू एक रेषीय नसलेले म्हणजे एका रेषेत नाही आहेत ते. एक रेषीय नसलेले 3 बिंदू कोणती आकृती तयार करतात. एका रेषेत नसलेले. मग आता ही कोणती आकृती तयार करतात बघा. म्हणजे कोणती आकृती तयार होते, त्रिकोणाची. तुम्ही कोणतेही 3 बिंदू घ्या, कसेही घ्या, कोणती आकृती तयार होते, त्रिकोण होते. फक्त ते कसे पाहिजे, एक रेषीय नाही. जर एका रेषेत बिंदू असतील तर ते आकृती तयार होत नाही. ती काय होते, एक सरळ रेषा तयार होते. आणि म्हणून त्यांनी काय विचारलेले आपल्याला, एक रेषीय नसलेले. एक रेषीय नसलेल्या बिंदूंनी कोणती आकृती तयार होते, त्रिकोणाची आकृती तयार होते.